हॅलो. मेघना शेठ प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित भव्य दिव्य अशी रणजी क्रिकेटची आपण स्पर्धा पाहतोय आणि आज या स्पर्धेतील आपण तिसरी रात्र पाहतोय आणि तिसऱ्या रात्रीतील ही चौथी मॅच. एका बाजूला आपण स्मित राज आणि अनंत स्ट्रायकर जासे, विपक्ष आर्यन ग्रुप चिरले. एका बाजूला आपण भावेश गरत, राज गरत आणि कल्पेश पाटील यांचा संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आर्यन चिरले, समीर शेठ पाटील, आर्यन ग्रुपचे सर्वे सर्वा यांचा हा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. सातत्याने दानशूर व्यक्तिमत्व आहे. बऱ्याच साऱ्या खरं तर या गोरगरिबांसाठी या व्यक्तिमत्वानं आपलं आयुष्य झिजवलंय. कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा या समाजसेवेचा वसा उचलणारे व्यक्तिमत्व समीर शेठ पाटील यांचा संघ आपण पाहू शकता, आर्यन ग्रुप जिरले. तर दुसऱ्या बाजूला आपण स्मित आणि आनंद स्ट्रायकर जासी संघाला पाहतोय, ज्यांनी प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून जो संघ हाय स्कोर बनवेल त्याला बाय दिली जाईल. आज मात्र 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या रात्रीमध्ये जीवदानी बामणडोंगरी संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. कालच्या रात्रीमध्ये निलेश 11 जावळी संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना नवतरुण चिरले संघाने जिंकलाय. दुसरा सामना ओढापोण वहाळ संघाने जिंकलाय. तिसरा सामना किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाने जिंकलाय. आणि आपल्या समोर चौथी मॅच, एका बाजूला आपण स्मित राज अँड अनंत स्ट्रायकर जासी संघ पाहतोय, ज्यांनी निर्णय घेतलाय नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आर्यन चिरले या संघाला. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला निर्दोष करत नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहू शकताय नंदन ठाकूर, बबलू. 4 ओव्हरची मॅच अतिशय ही महत्वाची. या संपूर्ण रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 4 संघ जासीची खेळताना आपण पाहणार आहोत. त्यामधली पहिली जासीची टीम मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्मित राज अँड अनंत स्ट्रायकर जासी. इथून आज प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहू शकताय सचिन ठाकूर, यष्टीरक्षक जयेश म्हात्रे. इथून आपण आदित्य घरतला पाहू शकताय आणि साईश म्हात्रे खरं तर नेतृत्व करतोय. सचिन ठाकूर, सौरभ म्हात्रे अशी बरीचशी आज दिग्गज खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरलेत. भावेश घरत त्याच्यामध्ये पाहू शकतोय. सय्यन पाटील, रोशन म्हात्रे, प्रवीण घरत अशी प्लेइंग 11. तर दुसऱ्या बाजूला आर्यन चिरले संघाचा आपण पाहू शकतोय निर्दोष घरत, आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण नंदन ठाकूर याला पाहू शकतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला जासीचा वेग साईश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला कित्येक वर्ष चिरले टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय धडाडीची फलंदाजी करणारा एक आक्रमक फलंदाज अर्थातच निर्दोष करत. एका बाजूला प्राऊड ऑफ जासी साईश म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला निर्दोष करत. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी आपल्या फलंदाजीचा दबदबा अगदी टिकवून ठेवलाय तो ऑस्ट्रेकला आहे. नॉस्ट्रेक एंडला आपण नंदन ठाकूरला पाहू शकताय. जाऊया गेम ऑनचा इथे इशारा आलाय. पहिला चेंडू साईश म्हात्रे, ते सरणार होता, सरळच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग अप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून मात्र आणखीन एक धाव जोडली जाईल. स्वतःचा अकाउंट निर्दोषनं ओपन केलाय. रक्षित मात्र तिथे होते. चेंडू अडवलाय. एकदा बिंदू इथून श्रीगणेशा झालाय आर्यन चिरली या संघाचा. ऑस्ट्रेकला आपण नंदन ठाकूर याला पाहू शकताय. सलग 3 चौकार किंवा 3 षटकार आले तर स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीने नंदन ठाकूर याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नंदन ठाकूरसाठी बक्षीस लागलं जात आहे. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांच्या हॅट्रिकसाठी स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इथून मात्र साईश म्हात्रे सातत्यानं आपण जर पाहिला तर उरण प्रीमियर लीगमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली होती, आणि या मैदानामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी सातत्यानं हा टाकणारा गोलंदाज आहे. समोर आहेत नंदन ठाकूर. इथून फटका खेळून काढलाय. मिड विकेट क्षेत्र खाली आहे. इथून मात्र नो मॅच चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. नंदन ठाकूरच्या बॅटमध्ये देतोय दर्जेदार चौकार. स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा पाया झाला, महाराष्ट्राचा पाया आई भवानीच्या कृपेनं राजा. विकेट हॅट्रिकसाठी कल्पेश शेठ पाटील जासी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल प्रत्येक गोलंदाजाला. इथून मात्र हा फुल टॉस चेंडू होता, आणि इथून आपण पाहू शकता मिड विकेट क्षेत्रामध्ये लँड केलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रो. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. फुल टॉस चेंडू, आणि त्याच्या समोर मात्र नंदन ठाकूरच्या बॅट मधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार.
धावपटला धावा लागले गेले आहेत 9 धावा. चौकारांची हॅट्रिक आली तर स्मायरा आशिष ठाकूर चिरले यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज नंदन ठाकूर याला दिलं जाईल. सुरुवात झाली खरं तर आर्यन चिरली संघाची. समीर शेठ पाटील साहेबांचा हा संघ आहे. मैदानामध्ये इथून संघर्ष करताना पाहायला मिळतो. इथून जासई संघ, कारण साई मात्रे याच्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे आणि एक वेगवान गोलंदाज आहे. सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळलाय आणि इथून मात्र नंदन ठाकूर याच्या बॅट मिळालेले बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळी तेच तर टाकायचा होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतोय अतिरिक्त उंची गाठली चेंडूनं. पंचांचा इशारा आलाय. इथून आव्हानदार चेंडूची घोषणा केली जाते आणि गोलंदाजाला सुद्धा वॉर्न केलंय. आणि इथून मात्र आणखीन एक धाव एकेरी धावेनिशी धावपटला धाबा लागले गेले 10 धाबा. इथून चौकारांच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल नंदन ठाकूर. चौकारांची हॅट्रिक आल्यानंतर स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज नंदन ठाकूरला दिलं जाईल. 10 धावा धावपटला लागल्या गेल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी साई शिमात्रे याची राहिली या षटकामध्ये. कमबॅक करून देईल का? इथून मात्र जोरदार अपील केली जाते. अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता आणि इथून मात्र बीट झालेत. निर्धाव चेंडू येतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी केली. बऱ्याचशा मैदानामध्ये मोठमोठ्या संघांमधून खेळताना त्याला कित्येक वेळा पाहिलंय आणि इथून आलेला हा निर्धाव चेंडू साईश मात्रे. आणखीन एक चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून टोकलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. पाच चेंडूमध्ये 16 धावा जमा केल्यात. नंदन ठाकूरच्या बॅट मधून षटकार चौकारांची भाषा बोलली जाते. साईश मात्र इथून महागडी गोलंदाजी करतोय. सातत्याने या खेळाडूला आपण बऱ्याचशा व्यावसायिक संघातून खेळताना पाहिलाय, पण आज मात्र आपल्या होम ग्राउंड खेळत असताना कुठेतरी महागडी गोलंदाजी राहिली साईश मात्रेची. ही 4 ओव्हरची मॅच आहे आणि इथून मात्र तुम्हाला एका दुसऱ्या ब्रेक थ्रूच्या एखाद्या विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल. पण नंदन ठाकूर एक वेगळ्याच फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. त्याचा वेगळा ट्रान्स आज पाहायला मिळालाय या रणजी क्रिकेटच्या मैदानामध्ये. अतिशय चांगली बॅटिंग तो करतोय. 2 चौकार 1 षटकार त्याने ठोकलेत. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून आपण पाहू शकताय धाबा थोड्याची एक संधी होती, पण इथून डेंजर इन खरं तर नंदन ठाकूर धावत होते. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. 1 षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्टावर आपण धाव पाहू शकता. आर्यन चिरले संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना बिनबाद 17 धाबा. आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली आई माझी वाट कोणाची पाते गो, आई माझी वाट कोणाची पाते आगे आगरी कोल्याची गो, आगरी कोल्याची. 6 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपट्टावर धाबा लागले गेलेत आर्यन चिरली संघाच्या तब्बल 17 धाबा. इथून आणखीन 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भावेश घरत जास्तीचा जो खेळाडू आहे त्याच्यासाठी बक्षीस लागलं जात आहे. स्मायरा आशिष ठाकूर चिरले यांच्या वतीनं प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज भावेश घरत या क्षेत्ररक्षकाला दिले जातील. एक कॅच घेतला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर कल्पेश शेठ पाटील स्मिथ एंटरप्राइजेस यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिकसाठी. प्रत्येक खेळाडूला इथून आज बक्षीस दिलं जात आहे, कारण आपण हा लो गट पाहतोय. सी गट डी गट याच विभागातील संघ आहे. प्रत्येकाचे आवडते खेळाडू आहेत आणि आज मात्र बक्षिसांची मात्र खैरात उतरताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण समीर शेठ पाटील यांचा संघ पाहतोय. आर्यन चिरले संघ काय चांगली फलंदाजी करतोय. नंदन ठाकूर एक वेगळ्या आज ऊर्जेनं मैदानामध्ये उतरलाय. यावेळी या बॅटच्या रॅडारमध्ये आला नाही आहे. पाठच्या मागला क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल. एकेरी धाबेनिशी धावपट्टाला धाबा लागले गेले त्या म्हणजे 18 धाबा. इथून गोलंदाज रोशन मात्रे कमबॅक करून द्यावे लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धाबा आल्या. साईशवर विश्वास होता. स्वतः संघाचं नेतृत्व करत होता आणि खूप महागडी गोलंदाजी राहिली साईशची, कारण सातत्यानं साईशला आपण बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहत असतो तेव्हा चांगली गोलंदाजी करत असतो आणि आज होम ग्राउंडवर मात्र नाराज केले प्रेक्षकांना. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी
रोशन म्हात्रे इथून गोलंदाजीसाठी तैनात होतील. मात्र तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी जयदीप म्हात्रे इथून दाखल झालेत. या स्पर्धेची खरं तर आयोजक आपण पाहू शकता भूषण म्हात्रे, जयदीप म्हात्रे आणि संपूर्ण मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जे संपूर्ण सहकारी जासे टेनिस क्रिकेट असेल. आणि इथून मात्र तिसरे पंच तैनात होतात मैदानामध्ये. गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आलाय, समोर आहेत निर्दोष करत. यावेळेचा तेज सर्रा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता उद्विष्टीच्या अगदी बाहेर, आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळी आव्हानदार चेंडू आलाय आणि आणखीन एक धाव जोडली जाईल. आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या म्हणजे 19 धावा इथून कमबॅक करून द्यावे लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात आणि अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात आहे. आणि निर्दोष करत कित्येक वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. बरेचसे मोठमोठे फटके मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलाय. यावेळी चांगला फटका आहे इनसाइड आउटचा, इथून क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडेसे फंबल झाले, प्रयत्न केला जातोय. इथून हा चेंडू अडवलाय, इथून 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातात त्या म्हणजे 21 धावा, बिनबाद 21. ही सुरुवात पाहायला मिळते आर्यन चिर्ली या संघाची. कौतुक करूयात निर्दोषचा. दुसऱ्या बाजूला नंदन ठाकूर, ज्याच्या बॅटमधून जर विचार केला तर 2 चौकार 1 षटकार आलाय, जो आता नॉस्ट्राईक इंडलाय आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 21 धावा. यावेळचा हा चांगला फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, इथून आणखीन एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातात त्या म्हणजे 22 धावा. इथून कमी धावा देण्याचा मानस पाहायला मिळतो रोशन म्हात्रेचा. 3 चेंडू आतापर्यंत फेकले, 3 चेंडू फेकत असताना धावा त्यानं खर्च केल्यात फक्त 5 धावा. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ही खरं तर मॅच आपण 24 चेंडूची खेळतोय आणि इथून जो ज्या संघाचा हायेस्ट स्कोर असेल तो संघाला मात्र इथून बाय दिली जाईल, याची नोंद आपण या दोन्ही संघांनी घ्यायची आहे. यावेळेचा चेंडू जोरदार फेकायचा होता, इथून आपण पाहू शकता चेंडू शरीराचा वेध घेणार होता. मागील दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल. लीग बाय स्वरूपात ही धाव जोडली गेली आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या 23 धावा. पुन्हा एकदा कमबॅक करून देणार हे षटक आहे रोशन म्हात्रेचा. स्मिथ राज अनंत स्ट्रायकर संघ जासई संघ इथून क्षेत्ररक्षण करतोय आणि क्षेत्ररक्षण करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा उजवीष्टीच्या अगदी बाहेर शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक अपांतर स्वरूपात धाव जोडली जाईल. 24 धावा धावपट्टावर लागल्या गेल्या. 24 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. एका दुसरी ब्रेक थ्रू, एका दुसरी विकेट मिळवायला लागेल गोलंदाजाला, कारण मैदानामध्ये जोपर्यंत जास्त खेळाडू मैदानामध्ये राहिला तर त्याला तो हा चेंडू फुटबॉल दिसत असतो आणि समोर मात्र निर्दोष आहे. यावेळी हा चेंडू अतिशय चांगल्या लाईनवर पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा पुन्हा एकदा चेंडू टाकलाय. लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे 25 धावा, 25 रन्स. या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी रोशनची राहिली, कारण कुठल्याही प्रकारचे मोठे फटके आले नाही आहेत. आणखीन या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी रोशन म्हात्रेची राहिली आहे, कारण समोर नंदन ठाकूर आहे. कुठल्या प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत आला नाही आहे. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग इष्टीच्या अगदी बाहेर. या षटकामध्ये जर विचार केला तर 3 चेंडू आव्हानतर फेकलेत गोलंदाजा रोशन याच्या माध्यमातून आणि धावपटलावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे 26 धावा, 26 रन्स. इथून खरं तर षटक चांगलं आहे, पण जास्त आव्हानतर चेंडू आलेत या षटकामध्ये. 3 चेंडू आव्हानतर पाहायला मिळालेत. यावेळी जोरदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल स्टँड अँड डिलिव्हर सीमारेषा पलीकडे शेवटच्या क्षणाला. इथून मात्र नंदन ठाकूरच्या बॅटमध्ये येतोय हा ब्रँडेड षटकार. बारा चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. 32 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात.
12 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धाबा लागल्या गेल्या 32 धाबा. प्रथम फलंदाजी करत असताना आर्यन चिर्ली या संघाच्या आणि इथून मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी मिथुन म्हात्रे दाखल झालेत. 12 चेंडूचा आणखीन खेळ बाकी आहे. 32 धाबा धावपट्ला लागल्या गेल्यात आणि एक एक्सपिरियन्स गोलंदाज इथून दाखल केलाय. कारण इथून आता गरज आहे जास्ती संघाला एखाद्या विकेटची, कारण भरपूर धाबा झाल्या. 16च्या सरासरीने सध्या आर्यन चिर्ली संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि निर्दोष कडे सुद्धा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला आपण मिथुनला पाहू शकता. मिथुन म्हात्रे येणारे शेवटचे 12 चेंडू आहेत. एका बाजूला आपण समीर शेठ पाटील यांचा संघ पाहतोय आर्यन चिर्ले मैदानामध्ये खेळत असताना, तर दुसऱ्या बाजूला कल्पेश शेठ पाटील यांचा संघ जासई संघ. फुल टॉस आहे आणि इथून मात्र निर्दोष करतच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क ठोकलाय षटकार. आग्र्याची मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आग्र्याची मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. 38 धाबा. पहिल्या चेंडूवर स्वागत केले मिथुन म्हात्रेचं. निर्दोष गरजनं बॅट मधून ठोकलाय षटकार. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते निर्दोष गरजची. कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि तो इथून मात्र आता पणा लावत असताना आर्यन चिर्ले संघासाठी 7 धाबेनिशी धावपट्टा धाबा आपण पाहू शकता. 38 धाबा. बरेचसे प्रेक्षक आज ऑनलाईन जोडले गेलेत. बरेचसे चिर्ल्याचे प्रेक्षक आहेत, बरेचसे जासई टेनिस क्रिकेटचे आपण प्रेक्षक पाहू शकता आणि बरेचसे प्रेक्षक या विभागातील आहे. ही मॅच करताना आता अनुभवत आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. धावपट्टा धाबा लागले गेलेत 38 धाबा. इथून मात्र फलंदाज निर्दोष एक वेगळ्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 100% अपॉट दिला जातोय. सुंदररित्या हा क्षेत्ररक्षण केलं गेलाय. चेंडू अडवलाय. इथून मात्र या चेंडूवर मिळत जातील फक्त 2 धाबा आणि 2 धाबेनिशी धावपट्टा धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 40 धाबा. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत करता आर्यन चिर्ली या संघाला. समीर शेठ पाटील आणि या विशाल शेठ घरत यांच्या वतीनं या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ते सुद्धा ही मॅच एन्जॉय करतात. धावपट्टा धाबा लागल्या गेल्या 40 धाबा. आणखीन या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मिथुन मात्र कमबॅक करून देईल का? एक षटकार आलाय या षटकामध्ये, पण कमबॅक गरजेचं आहे. यावेळी हा चेंडू पडल्यानंतर पंच आमच्याकडे वळलेत. ऑफसाईड टॉप स्टंप. आणखीन एक अपांतर चेंडू फेकलाय. एक धाव आणखीन जोडली जाईल आणि 21 धावेनिशी 41 धावा. 41 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. एखाद्या विकेटच्या शोधामध्ये राहावे लागेल जास्ती संघाला, पण चांगली आता इथून बॅटिंग करतोय निर्दोष करत. कौतुक करूयात निर्दोषचा. लोवर फुल टॉस होता, हलक्या त्याने करण्याचा प्रयत्न झाला होता, पण इथून आपण पाहू शकतो गुल्लीस पॉईंटवर थोडासा चेंडू पडलाय आणि यावेळी सुंदररित्या क्षेत्ररक्षण राहिलंय. फक्त एकच धाव जोडली जाईल आणि 21 धावेनिशी धावपट्टा धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 42 धावा. मिथुन मात्र इथून मात्र आता अनुभव पणाला लावला गेला, कारण ही खरं तर आता जोडी जी सुरुवातीला आलाय चांगली एक पार्टनरशिप, चांगली एक भागीदारी त्यांची राहिली आहे आणि आता मात्र त्यांना हा चेंडू फुटबॉल दिसायला लागलाय. एका बाजूला नंदन ठाकूर मोठे फटके खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देणारा निर्दोष गरज सुद्धा चांगले फटके खेळतोय. वैयक्तिक जर विचार केला तर निर्दोषचा 7 चेंडूमध्ये तो 13 वर खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला 9 चेंडू खेळत असताना 22 या धावसंख्येवर खेळतोय नंदन ठाकूर. ही सलामीची जोडी आता मात्र चांगली सुरुवात करून देतोय. यावेळी हा निर्धाव चेंडू आलाय. धावपट्ला धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 42 धाबा, 42 रन्स. यावेळचा चेंडू उद्विष्टीच्या अगदी बाहेर. पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकला गेलाय. आणखीन एक अवांतर सोबत धाव जोडली जाईल. धावपट्ला धाबा आपण पाहू शकता या 43 धाबा, 43 रन्स. या षटकातील जर विचार केला तर याही षटकात 2 अवांतर चेंडू आलेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. आणखीन एक आणि आणखीन एक खराब चेंडू. यावेळी या अगोदरचं षटक सुद्धा रोशन म्हात्रेचं, त्या षटकामध्ये सुद्धा 3 अवांतर चेंडू आले होते आणि यावेळी सुद्धा मिथुन म्हात्रेच्या आतापर्यंत 3 अवांतर चेंडू आलेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली, करून तर इथून कमबॅक करून द्यावं लागेल जास्ती संघाला. भरपूर अडचणीमध्ये राहिलाय, कारण संघर्ष करावा लागतो त्या विकेटसाठी. दोन्ही गोलंदाजांना अपयश आले, कारण सुरुवातीला साईश म्हात्रेच्या गोलंदाजीवर 17 धावा आल्या. त्यानंतर जर रोशनचा विचार केला त्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्याने कमबॅक करून दिलं होतं. यावेळचा फटका चांगला आहे. इथून मात्र गॅप सिलेक्शन. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाच्या बॅट मध्ये तो हा खडखडीत चौकार. अठ्ठेचाळीस धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. 48 रन्स. चांगली खरं तर पार्टनरशिप आहे. या षटकातील आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून चर्चा करत असताना जास्तीचे खेळाडू सुद्धा दिसत आहेत, कारण आता इथून मात्र नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल. एका बाजूला
न्यू यंग स्टार जासी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान रांजणपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला इथून विनंती केली जाते आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी जोडली जा. एका बाजूला न्यू यंग स्टार जासी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान रांजणपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लगेच यायचं आहे. अगदी खोलामध्ये टाकला होता यॉर्कर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू पण इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. 22 स्वरूपात ही मिळाली जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टावर धाबा लागल्या जातील त्या म्हणजे 49 धाबा. 18 चेंडूंचे ते खेळ समाप्त झालाय. धावपट्टावर धावा आपण पाहू शकताय बिनबाद 49 धाबा. शेवटचे षटक आता मात्र इथून कर्णधार विचार करतोय कुठल्या गोलंदाच्या हातामध्ये चिरून टाकायचा द्यायचा. खरं तर इथून मात्र शेवटचे षटक हाताळण्यासाठी भावेश घरत यांची निवड करण्यात आली आहे. सातत्यानं जासे टेनिस क्रिकेटमधील फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार म्हणून एक ओळख आहे भावेश घरत आणि यांच्यासाठी बक्षीस लागलं जात आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली तर कल्पेश शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि जर विकेट हॅट्रिक झाली तर स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपये म्हणजे 3 विकेट सलग घ्या आणि 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 3000चं बक्षीस खरं तर एका गोलंदाजाला दिलं जाईल विकेट हॅट्रिक साठी. इथून मात्र भावेश घरत तिथून तैनात होतील. जर आपण पाहू शकताय ही मॅच सुद्धा तब्बल 1000 प्रेक्षक इथून आमच्या सोबत जोडले गेलेत आणि इथून मात्र फलंदाजच्या बॅट मधून येतोय. पहिल्या चेंडूवर स्वागत केले भावेश घरतचं या फलंदाजांना. ठोकलाय फलंदाजांना षटकार. या षटकाराच्या साह्याने तब्बल 55 धावा. इथं जोरदार टाळ्या वाजवा. आर्यन चिर्ले संघ काय अफलातून खेळी साकारले. बिनबाद 55 धाबा कुठल्यात. अक्षरशः चांगली बॅटिंग एका बाजूला नंदन ठाकूर करतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकताय निर्दोष घरात 19 चेंडू मध्ये तब्बल 55 धाबा आणि जर विचार केला तर 12 चेंडू मध्ये 32 वर खेळतोय नंदन ठाकूर आणि 7 चेंडू मध्ये 13 निर्दोष घरात. यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतो पंचांच्याकडे वळले जातात. आउटसाइड द ऑफ स्टंप. इथून आणखीन एक धाव 56 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. आज इथं खरं तरी मॅच पाहण्यासाठी समीर शेठ पाटील सुद्धा पाहिजे होते. बरीचशी बक्षीस त्यांच्या सुद्धा खेळाडूला लागली गेली असती. मात्र आज स्वतःच्या वैयक्तिक कामानिमित्त मात्र ते ऑनलाईन सुद्धा स्पर्धा पाहतात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. यावेळी आणखीन एक चेंडू निर्धावाचा फेकला जातोय. प्रेशर दबाव इथून मात्र क्रिएट झालाय कारण पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर पद्धतीचे फेकले गेलेत आणि इथून मात्र धावपट्टा आपण धाव पाहू शकताय 57 धाबा. महागडी गोलंदाजी राहिली ती म्हणजे जासी संघाची. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आता मात्र पंचांकडे आशाभूत नजरेनं फलंदाज पाहतात पण यावेळी हा निर्धाव चेंडू आहे. 2 चेंडू मध्ये 8 धाबा खर्ची केल्यात. 57 धाबा स्कोर बोर्ड इथून आपण पाहू शकताय. बऱ्याच गोलंदाजांना साईशने सुद्धा एक अवांतर चेंडू टाकला होता. त्यानंतर रोशन मात्रेनं 3 मिथुन मात्रेनं 3 आणि इथून मात्र भावेश घरचा एक निर्धाव चेंडू. 8 आतापर्यंत अवांतर चेंडू फेकलेत गोलंदाजी करत असताना. यावेळी ही धाव घेणं गरजेचं होतं का. खरं तर अर्धशतकीच्या उंबरट्यावर होता नंदन ठाकूर आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाय करावी लागते आणि इथून मात्र पहिलाच फलंदाज नंदन ठाकूर होईल. धाव बाद. राजू पाटील आला ना बस. राजू पाटील आला ना बस. होते चर्चा गावागावात एकच बाधा आमचा राजू दादा. धावपट्टा धावा आपण पाहू शकता 57 धाबा. 57 धाबा आणि इथून मात्र एक फलंदाज नंदन ठाकूर तो बाद झालाय. जर विचार केला 13 चेंडू मध्ये त्याने 32 धाबा कुठल्यात एक शॉर्ट आणि स्वीट पारी त्याची बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. इथून जर पाहायला गेला तर भावेश घरात चांगली गोलंदाजी करून द्यावी लागेल कारण आता निर्दोष घरत समोर आहे. इथून स्वतः संघाचे खरं तर संघ मालक आहेत आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल.
धावपटला धाबा आपण पाहू शकता 57 धाबा. आणि षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिव्हर्स खेळायचा होता, दुधारी तलवारचा वापर, पण इथून मात्र 22 चांगला हा चेंडू पाहायला मिळतोय. इथून धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण रोखले गेले. स्वतःच्या पॉलिथ्रोनमध्ये चेंडू अडवलाय आणि त्यानंतर मात्र या चेंडू मिळाला जाईल एकेरी धाव. आणि एकेरी धावेनिशी धावपटणार आपण नाव पाहू शकताय तब्बल 58 धाबा. अजय मडवी यांच्या वतीनं मात्र आकाश खरत यांच्यासाठी बक्षीस लागत जाते. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या बेलचा बॅटची वरची कडा आणि इथून मात्र यष्टीरक्षकांनी टिपलाय झेल आणि इथून फलंदाज आकाश करत होतील झेल बाद. फलंदाज इथून मात्र दुसऱ्या मैदानाच्या बाहेर बाद येताना पाहायला मिळतोय. आकाश गर्द यांच्यासाठी बक्षीस होतं मात्र बोपलाईनं फोडतात बाद झालेत. चौथ्या क्रमांकावर आपण प्रशांत गरत यांना पाहू शकताय. धावपटला धाबा स्थिर आहे त्या म्हणजे 58 धाबा. या षटकातील आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आर्यन चिर्ली संघाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आकाश टकले गावठाण यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नेहमी आर्यन चिर्ली संघ जेव्हा रायगड प्रीमियर लीग किंवा उरण प्रीमियर लीग खेळत असतो तेव्हा त्या संघाचे मॅनेजर आकाश टकले यांच्या वतीनं आर्यन चिर्ली संघाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. 58 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा 22 तैनात असतील. चांगली गोलंदाजी इथून राहिले. पुढून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय. इथून 2 धाबा कंप्लीट. तिसरीसाठी पलटलेत पण इथून मात्र 2च धाबा कंप्लीट. हे चांगले षटक राहिले खरं तर भावेश करत याचं. धावपट्टा धाबा आपण पाहायला गेला तर 60 धाबा आणि इथून मात्र 61 धाबांचं आव्हान असेल. स्मिथ राज आणि आनंद स्ट्रायकरचा जासी संघासमोर 61 धाबांचा आव्हान ठेवलंय खरं तर आर्यन चिर्ली या संघानं. बघा आज जे 10 संघ खेळतात इथून एक विशेष सूचना केली जाते आयोजकांच्या वतीनं. पहिला जो सामना झाला होता नवतरुण चिर्ले विपक्ष शिवशक्ती डाकटिजुई या 2 संघामध्ये जेव्हा नवतरुण चिर्ले संघानं 60 धाबा काढल्या होत्या तो हायेस्ट स्कोर आहे. आणि इथून मात्र आता फलंदाजी करत असताना आर्यन चिर्ले संघाने सुद्धा 60 धाबा काढल्यात. जर या 61 धाबा जर काढल्या तर जासे संघाला चान्स राहील. पण जर या धाबा जर चेंज झाल्या नाही तर नवतरुण चिर्ले संघाला चान्स असेल याची नोंद घ्यायची आहे नवतरुण चिर्ले संघाने. आणखी एक पुढची मॅच आहे पण यासाठी ही खरं तर ही चान्स असेल याच्यासाठी मी घोषणा केली कारण ती सूचना देणं फार गरजेचं होतं. याच दरम्यान सन्माननीय अतिथी संदेश ठाकूर वाहतूक सेना अध्यक्ष यांचं इथं शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे मुख्य आयोजक जासे जिल्हा परिषद गण भाजप युवा मोर्चा अध्यक्ष भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. येणारा प्रत्येक पाहुणा हा आमच्यासाठी खास आहे आणि प्रत्येक पाहुण्याचा आदर सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्याच दरम्यान आणखीन एक सन्माननीय अतिथी अविनाश सर, शिवस्मारक मॅनेजर अविनाश सर यांचं देखील शुभ स्वागत केलं जाईल. या साहेब आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या स्पर्धेच्या वतीनं मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित या रजनी क्रिकेट स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपला शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपला स्वागत केलं जाईल. एकसष्ट धाबांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे
स्मित राज आणि अनंत स्ट्रायकर जासी संघासमोर. प्रथमतः फलंदाजी करत असताना आर्यन चिर्ली संघाला 60 धाबा कुठला होता आणि 61 धाबांचा पाठलाग. चला जासी संघाची सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पाणी तसेच आणखीन एक सन्माननीय अतिथी दिगंबर उंदीर म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील या आपला सन्मान स्वीकारा. या स्पर्धेच्या वतीनं मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेच्या वतीनं मुख्य आयोजक भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दिगंबर उंदीर म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उबदार शाल परिधान करून त्यांचा स्वागत केलं जातोय. एकसष्ट धाबांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे स्मित राज आणि अनंत स्ट्रायकर जासी संघाला. चला यापुढे होणारा सामना न्यू यंगस्टार जासी आणि जय हनुमान रांजणपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला आता इथं विनंती केली जाते. एक इनिंग इथून कंप्लीट झाले. रांजणपाडा संघाचा संघनायक आणि त्यानंतर मात्र न्यू यंगस्टार जासी संघाच्या कर्णधार, याला दोन्ही संघाच्या कर्णधारला विनंती आहे, कॅप्टनला विनंती आहे, आपण लगेच यायचं आहे. प्रफुल्ल पाटील इथं आहेत उपस्थित, त्यांना विनंती आपण चला यायचं आहे. आणि त्यानंतर न्यू यंगस्टार जासी संघाचे कॅप्टन धनराज पाटील यांना विनंती आहे, आपण लगेच यायचं आहे नाणेफेकी करून घेण्यासाठी. आजच्या रात्रीतील ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्या समोर याच्या पुढे पाहायला मिळेल. खरं तर न्यू यंगस्टार जासी विपक्ष जय हनुमान रांजणपाडा. जाऊया या मॅचच्या दरम्यानमध्ये 61 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकताय. साईश म्हात्रे आणि सचिन ठाकूर. आर्यन चिर्ली संघानं 60 धाबा बनवल्यात. 61 धाबांचं आव्हान जासी संघासमोर ठेवलंय. एकसष्ट धाबांचं आव्हान. इथं आपण ऑनस्ट्राईकला पाहू शकताय सचिन ठाकूरला, नॉनस्ट्राईक इनला साईश म्हात्रे. गोलंदाज इथून दाखल केले जातात आर्यन चिर्ली संघाच्या वतीनं. चला 61 धाबांचा आव्हान आहे, आता स्पीडअप करा. आर्यन चिर्ली संघाला सुद्धा विनंती आहे. इथून साईनाथ ठाकूर गोलंदाज दाखल असतील आणि त्याच्यासाठी बिंदास ठाकूर यांच्या वतीनं बक्षीस आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बिंदास ठाकूर यांच्या वतीनं बक्षीस आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तर नॉनस्ट्राईकला आहेत सचिन ठाकूर. नॉनस्ट्राईक इनला आपण पाहू शकता साईश म्हात्रेला. रिषभ ठाकूरसाठी प्रत्येक जेलसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज मुन्ना ठाकूर, आशिष ठाकूर यांच्या वतीने दिले जाईल. चला 61 धाबांचा पाठलाग. धनराज पाटील आलेत आणि रांजणपाडा संघाचे कॅप्टन या. चला हेमंत पाटील. पहिला चेंडू अगदी साईनाथ ठाकूर याचा शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न होता. इथून अभ्यंतरनं सुरुवात झाली. 61 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अगोदरच्या इनिंग मध्ये 11 धावा खरं तर वाईटच्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकताय गोलंदाज साईनाथ ठाकूर याचा खरं तर हा चेंडू तेज तर्रार होता, मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जेल टिपण्याचा प्रयत्न, थोडीशी इंजरी झाले मैदानामध्ये. लगेच आयोजकांनी रिलीज फ्री मैदानामध्ये न्या, कारण एवढं सोपं नसतं. 10-12 बॉलचा रनअप असतो, तेवढ्याच वेगाने चेंडू डिलिव्ह करायचा असतो आणि त्यानंतर चेंडूला अडवणं हे फार कठीण असतं. यावेळी बऱ्याचशा इजा होत असतात. काल सुद्धा आपण पाहिलं भैरवनाथ दुतुम संघाचा प्रणित ठाकूर, त्याला इंजरी झाली होती आणि त्यानंतर मात्र दुसरा सामना भैरवनाथ दुतुम या संघाला पराभव वाटायला आला होता. आणि इथून मात्र आर्यन चिर्ली संघाचा गोलंदाज साईनाथ ठाकूर स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवत असताना हाताला झालेली इजा खूप कठीण आहे. सातत्याने आपण पाहत असतो. त्यावेळी नंतर बोट फ्रॅक्चर होत असतात आणि ते मात्र इंजरी, ती दुखापत कंप्लीट करण्यासाठी 1-2 महिने लागत असतात. चला नाणेफेकी केली जाते. बळीशेठ घरत यांना विनंती आहे, म्हणजे श्री बळीशेठ घरत या साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते इथून नाणेफेकी केली जाईल. यापुढे होणारा सामना एका बाजूला न्यू यंगस्टार जासी संघ तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान रांजणपाडा संघ आपण पाहू शकताय.
पहिला चेंडू अभ्यंतर फेकला होता, पण त्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सचिन ठाकूर, जो सातत्यानं दिवसा जरी फॉर्म नसला तरी त्याचा रात्रीमध्ये नेहमी फॉर्म पाहिलाय. जेव्हा जेव्हा रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळलाय तेव्हा तेव्हा जासे संघ जिंकलाय आणि तेव्हा तेव्हा सचिन ठाकूरच्या नावावर एकतरी बाईक पाहायला मिळाले. हे तेवढंच सत्य आहे आणि आज मात्र आपल्या घरच्या मैदानामध्ये प्रेक्षकांना तो नाराज करणार नाहीये. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअरली पंचांच्या अगदी जवळ हा चेंडू होता. इथून मात्र तिथं क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव इथून जोडली जाईल. धावपट धावा पाहू शकता. या 2 धाबा इथून राजनपाडा संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय. ही मॅच जशी संपेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आमचे परममित्र विनायकजी ठाकूर धुतुम यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांच्या समेत उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण शब्द सुमनाने स्वागत करतोय. साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून मैदानामध्ये एका बाजूला आपण पाहू शकता आर्यन चिरले, तर दुसऱ्या बाजूला स्मिथ अँड राज अनंत स्ट्रायकर जासी संघ मैदानामध्ये कळटासना 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑनस्टेकला आहेत साईश मात्रे, डावकऱ्या त्याचे फलंदाज. आपण जर क्षेत्ररक्षण पाहायला गेलात तर एक क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक आपण प्रशांत घरत यांना सर्कलच्या बाहेर पाहू शकताय. तर दुसऱ्या बाजूला लॉंग ऑफ क्षेत्ररक्षणामध्ये अलंकार करत आपल्याला दिसतात. गोलंदाज पुन्हा एकदा साईनाथ ठाकूर. झालेली दुखापत थोडीशी दूर ठेवून पुन्हा आपल्या संघासाठी गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. अभ्यंतर चेंडू. नॉस्ट्राईक एंडला असलेले सचिन ठाकूर यांच्यासाठी बक्षीस लागलं जात आहे. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 5004 यावेळचा चेंडू अतिशय चांगला खेळला जातोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिल्ट्रीतून 4 धाबा. MH46 5004 ब्रेझा. ट्रॅफिक लागले 5004. कोणाची ब्रेझा आहे त्याच्यामुळे बरीचशी ट्रॅफिक लागले. रस्त्याच्या बाहेर आहे, रस्त्याच्या अगदी जवळ आहे. आपण पाहू शकताय मैदानाच्या बाहेर जो रस्ता आहे 5004. मुलं गेलीत बघा. ज्या कोणी वाहनधारकाची गाडी आहे त्यांनी लगेच तिथून बाहेर काढायची आहे, बाजूला करायची आहे. ब्रेझा आहे 5004 गाडी नंबर. धावपटला धाबा आपण पाहू शकता 7 धाबा. साईश मात्रेच्या बॅट मधून आलेला हा चौकार फुल टॉस होता. स्वतःवर नाराज असेल, कनेक्ट झाला नाही. या चेंडू मन्नाट वेगाने फेकला होता साईनाथ ठाकूरना आणि तिथून मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चला ज्या खरं तर वाहनधारकाची ही आहे 4 व्हीलर आहे 5004 ब्रेझा, तिथं ट्रॅफिक वाले आलेत, नंतर फाईन लावली जाईल. विनंती आहे 5004 ब्रेझा गाडी रस्त्याच्या त्या साईडला लगेच विनंती केली जाते. आपली वाहनधारकांनी लगेच जाऊन ती गाडी बाजूला करायची आहे. चांगला फटका आहे. इथून मात्र तेवढाच जोरानं फेकलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे. साईश मात्रेच्या बॅट मधला ब्रँडेड षटकार. षटकार आलाय साईश मात्रेच्या बॅट मधून. या अगोदर एक चौकार पाहिलाय. धावपट्टा धावा लागलेले 13 धाबा. आणखीन या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. साईनाथ ठाकूर इथून थोडीशी मागणी गोलंदाजी करतोय. 61चा पाठलाग करायचा आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते साईशच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये थोडीशी मागणी ठरली होती पण इथून मात्र चांगली बॅटिंग करतोय साईश. हाफ ट्रॅकर आहे, त्याला उडवून दिलाय सीमारेषा पलीकडे. मिड विकेटच्या पलीकडे जाईल चेंडू. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. कमाल कमाल बवाल बवाल कश्मीरी सेब है तू मच लाल है परियां दे नाल दी संभली दी चाल दी होर की तू पालदी जे जानी दे नाल तेरे ते आया दिल मेरा कुगरू खा के नचाया आज काला चढ़वाया दिल 19 धाबा. धावपट्टा लागल्या गेल्यात. महागडी गोलंदाजी साईनाथ ठाकूर याची पाहायला मिळते. ज्या प्रकारे खरं तर जर स्क्रीनवर आपण पाहू शकताय आर्यन रुपेश घरत यांना सुद्धा पाहू शकताय. रुपेश घरत यांचे खरं तर सुपुत्र छोटे सुपुत्र आपण पाहू शकताय. प्रिन्स याला सुद्धा आपण पाहू शकतोय स्क्रीनवर. खरं तर एन्जॉय करतात या स्पर्धेला आणि जेवढी षटकार लागल्यानंतर आपण एका स्क्वॉड मध्ये
खरं तर स्मित राज आणि आनंद स्ट्रायकर्सच्या स्क्वॉडमध्ये स्मित पाटील आणि त्यांच्यासोबत किट्टू शिरीष मात्रे यांना सुद्धा एन्जॉय करताना पाहू शकतोय. 19 पियुष गरज सुद्धा आहेत. खरं तर बरेचसे आज त्यांना सपोर्टर पाहू शकताय. आम्हाला सुद्धा त्यांनी टी शर्ट दिलाय आणि भावेश गरज, कल्पेश पाटील आणि त्यानंतर राज गरज यांच्या माध्यमातून संघ पॅक करण्यात आलाय. आणि पहिल्या षटकामध्ये जशा 19 धावा आल्यात इथून मात्र एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे, कारण साईशमध्ये क्षमता आहे. मात्र इथून ऑनस्ट्राईकला असलेला सचिन ठाकूरसाठी बक्षीस लागलं जात आहे. षटकार हॅट्रिकसाठी परेश पाटील, हर्षल बोरे आणि विशाल वाघमारे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. परेश पाटील, हर्षल बोरे आणि विशाल वाघमारेकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000, म्हणजे एका षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये दिले जातील. विशाल वाघमारे यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपये सचिन ठाकूर याला षटकारच्या हॅट्रिकसाठी. प्रचंड खरं तर फॅन्स आहेत सचिन ठाकूर याचे. इथून मात्र गोलंदाज नंदन ठाकूर गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. यावेळचा चेंडू खरं तर गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लेटकटचा फटका पाहू शकतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा आपण पाहू शकतो 20 धाबा. जरी नंदन ठाकूर यांनी जरी विकेट हॅट्रिक घेतली तरी स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी केली जाते मैदानामध्ये. स्वतः या स्पर्धेचे आयोजक मैदानामध्ये तिसऱ्या पंचांचा कामगिरी करत असताना आपल्याला पाहू शकता भूषण मात्रे. धावपट्टा धाबा लागले गेले त्या म्हणजे 20 धावा. धावपट्टा धाबा लागले गेले त्या म्हणजे 20 धावा. इथून मात्र ऑनस्ट्राईकला साईश मात्रे षटकाराच्या हॅट्रिक वर आहे. तो साईशसाठी कोण बक्षीस लागते लावेल का पाहूया, कारण साईश बरेच साईशने खरं तर आता गोलंदाजीपेक्षा जास्त फलंदाजीमध्ये जास्त त्यांना इन्फॉर्म केलंय. बरेचसे फॅन्ससाठी सुद्धा आता फलंदाजी राहिले आहेत, कारण जर पाहायला गेलं तर त्याची चांगली बॅटिंग तो करत असतो. यावेळी साईश मात्रेच्या बॅट मधून आज सलग 30 षटकार. व्हॉट अ शॉट. सव्वीस धाबा धावपटलावर लागले गेले आहेत. डीजे मॅडी याला आपण स्क्रीनवर पाहू शकता आणि त्याच्यासोबत आमचे परम मित्र सूरज, डीजे सूरज याला पाहू शकतोय. दादरपाड्याचे ते आहेत आणि त्यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. सातत्यानं संगीत कक्षामधून अतिशय सुंदर संगीत ते वाजवत आहेत. डीजे सूरज आणि डीजे मॅडी यांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून मात्र साईश मात्रे अफलातून दर्जाची फटकेबाजी करतोय. आणखीन एक येईल का. इथून मात्र चेंडू जाईल सरळ स्क्रीनवर. सलग 4था षटकार साईश मात्रेसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गावात आपल्याला फिरायचं नाही. हो माग बाप आला उडायला. गावात आपल्याला फिरायचं नाही. ठेवतो या फाडून टाकतो या गाडून आडव्यात फिरायचं नाही. नाच करायचा नाही आपला, नाच करायचा. आम्ही करतो तो नाद आणि जिंकतो ते मन, हे सांगतोय साईश मात्रे. सलग 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत. या अगोदर 4 चेंडूवर 4 षटकार आलेत आणि जर 5वा आला तर हा पहिला फलंदाज असेल जसईच्या नाईट मॅच मध्ये. 5वा षटकार साईश मात्रे. व्हॉट अ ब्रिलियंट शॉट. ठोकलाय षटकार. क्या ठोका यार. मैंने देखा तूने देखा किसने देखा तूने देखा अरे क्या देखा क्या, इतना पैरों के ऊपर गेंदबाजी ने लंबा छक्का दे. 38 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. सलग 5 चेंडूवर 5 षटकार पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साईश सुरेश मात्रे प्राऊड ऑफ जासई. मिस्टर JPL या खेळाडूंना अतिशय चांगला खेळ दाखवलाय आणि आज मात्र एक इन्फॉर्म खेळ त्याच्या बॅटमध्ये होत असताना स्मिथ आणि आनंद स्ट्रायकर जासई संघासाठी. इथून मात्र साईश मात्रे. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता लेगिस्टीच्या अगदी बाहेर आणखीन एक अवांतर स्वरूपात धाव जोडली जाईल आणि इथून मात्र आणखीन एक धाव जोडली जाईल. 39 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. 61 धाबांचा पाठलाग करायचा आहे. इथून मात्र नंदन ठाकूरला कमबॅक करून द्यावं लागेल, पण साईश काय एक वेगळा इन्फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडूवर सलग 5 मारलेत. 6वा येईल का. क्या बात आहे. साईश मात्रे 6 चेंडूवर लगातार 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा साईश सुरेश मात्रे साठी. हरा रंग डाला खुशी ने हमारी
6 चेंडूवर 6 षटकार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्राऊड ऑफ द सई साईश सुरेश म्हात्रे. एक वेगळा रेकॉर्ड आज नावावर झालाय साईशच्या. आणखीन एक सलग 7 चेंडूवर 7 षटकार. क्या बात आहे. अफलातून इनिंग. राजाचा जिगर पब्लिक फिगर उद्या कर पैसे विशीर पैसे ना होत उद्या कर पैसे विशीर पैसे ना होत पुन्हा इथं दिसलत ना तर घोडे लावी सलग 7 चेंडूवर 7 षटकार आणि तब्बल 51 धावा दावपटला लागल्या गेल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 9 चेंडूवर वैयक्तिक 46 धावसंख्या खेळतोय. इथून मात्र 51 धावा दावपटला लागल्या गेल्यात. येणारे अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र जिंकण्यासाठी हवेत 10 धावा. सारडेचे सुजित पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा आहे. त्यानंतर 7 चेंडूवर 7 षटकार आले. बलिशेठ घरत यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर राजेंद्र म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. असं टोटल 2500 रुपये इथे जमा आहेत. विपुल भरपूर पारितोषिक आलं, परंतु रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये याची नोंद केली जाईल. कारण या अगोदर 7 बॉलवरती 7 षटकार आय थिंक मला तर वाटतं विश्वास पाटील आणि बारक्या कांबळे यांनी लगावले होते. आणि सर्वात फास्टेस्ट 50 विश्वजित ठाकूर ज्याने भादवड संघाविरुद्ध 9 बॉलमध्ये केली होती. आणि इथे जर 10 बॉलमध्ये जर अर्धशतक कंप्लीट झालं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला अजून एक खेळाडू ज्याची नोंद केली जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साईश म्हात्रेसाठी. प्राऊड ऑफ दासी प्रवीण याला म्हटलं जातं. या खरं तर का खेळाडूंना फार कमी वेळामध्ये बरेचसे प्लॅटफॉर्ममध्ये चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली आणि आज आपल्या होम ग्राउंडवर चांगली बॅटिंग पाहायला मिळते साईशची. सचिन ठाकूरच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा पाहायला मिळेल का. इथून क्षेत्ररक्षक तिथे आले, चेंडू अडवला जातोय. इथून मात्र आणखीन एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनिशी 52 धावा दापटल्या लागल्या गेल्यात. 7 चेंडूवर जे 7 षटकार आले त्याच्यासाठी कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातंय. आनंद मात्रे यांच्या वतीने सुद्धा, शौर्य एंटरप्राइजेस यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचा. टोटल 4500 रुपयाचा इथून कॅश प्राइज जमा आहे साईश म्हात्रेसाठी. का असू नये, अफलातून दर्जाची बॅटिंग राहिली. 7 चेंडूवर सलग 7 षटकार त्यांना ठोकलेत. सात चेंडूवर 7 आलेत. पाहूया 8वा येईल का. 52 धावा दापटल्या लागल्या गेल्यात आणि एक 8वा आणि इथून मात्र अर्धशतकी खेळी बॅट वरती करायचे साईश म्हात्रे. यस, एकदा जोरदार टाळ्या वाजवा साईश साठी. सुनील घरत जासई भाजपा अध्यक्ष यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपये. टोटल 5500 रुपये. 520चा स्ट्राईक रेट आहे. 10 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्या साईश म्हात्रेंना आणि तब्बल जर विचार केला तर 8 चेंडूवर सलग 8 षटकार टोकणारा फलंदाज. एक वेगळा विक्रम त्याच्या नावावर पाहायला मिळतोय. इथून धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 58 धावा आणि इथून मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 3 धावांची. 9 येईल असं वाटत होतं पण इथून मात्र जोरदार फटका मारलाय आणि मॅच मात्र फिनिश केलंय. वाट फिनिश. एकदा जोरदार टाळ्या वाजवा साई सुरेश म्हात्रेसाठी. अफलातून खेळी. कामगार नेते रवी घरत यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपये. कल्पेश पाटील यांच्या वतीने 1000 रुपये. बलिशेठ घरत यांच्या वतीने 1000 रुपये. राजेंद्र म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपये. आनंद म्हात्रे शौर्य एंटरप्राइजेस यांच्या वतीने